नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा। चला मग अशी छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, त्याच्यासाठी घ्यायचं आहे 2.25 इंचाची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घेऊन इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। बघा, ह्याप्रमाणे गळा उंची घ्यायची आपल्याला 9.5 इंच। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन इथे सुद्धा आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला ह्या पद्धतीने गळ्याचा आकार द्यायचा आहे। मोंढ्याचा आकार घ्यायचा आहे कट करून, आणि इथे आपल्याला आता कॅनव्हास वापरायचं म्हणून कॅनव्हास घ्यायचं, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायचे। त्याच्यानंतर जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे। बघा, अगदी व्यवस्थित असा आकार आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे, म्हणजे आपला जेव्हा शिवतो तेव्हा गळ्याचा आकार कुठेही चुकत नाही। सेंटरला सुद्धा एक रेष मारायची, कॅनव्हासला अशी पुन्हा घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे। आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडायचं आणि बाकीचं कॅनव्हास आपल्याला कट करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे। ब्लाऊज पीस अगदी व्यवस्थित आथरून घ्यायचा, त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि सेंटर लावून ही कॅनव्हास आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे। पिन लावून घ्यायची, इथे सुद्धा खालच्या बाजूला व्यवस्थित कॅनव्हास बघून घ्यायचं सेंटर, मग पिन लावायची। आता जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। शिलाई मारताना अगदी व्यवस्थित अशी शिलाई आपल्याला इथे मारायची, म्हणजे कुठेही गळ्याचा आकार आपला चुकणार नाही। परफेक्ट जी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। बघा, ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं कट केलं की छोटे छोटे कट आपल्याला इथे गळ्यावरती मारून घ्यायचे। आता अस्तर आणि कॅनव्हासमध्ये फोल्ड करायचं आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील। बघा, ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची आहे। पूर्ण अस्तर आता आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा, ह्या पद्धतीने पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून झालं की उरलेला सगळा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। आता आपल्याला इथे पाठीवरची टक्स मारायचे, त्याच्यासाठी इथे पॉईंट टाकले की अर्धा इंच खाली आणि 4.5 इंच उंचीला असे दोघंही टक्स आपल्याला मारून घ्यायचे। नंतरून एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, त्या पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर पट्टीवरती आपल्याला द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची।
बघा किती सुंदर असा गळा आपला इथे तयार झालेला आहे. त्याच्यानंतर पूर्ण गळ्यावरती आपल्याला 1.25 इंच अंतर असं मोजायचं आहे आणि एक रेष मारून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने पूर्ण गळ्यावरती आपण 1.25 इंच अंतर मोजून एक रेष मारून घेणार आहे. आणि सुंदर अशी डिझाईन आपल्याला इथे बनवायची. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला डिझाईन कशी करायची ते आणि किती सुंदर दिसते ते. बघा ह्याप्रमाणे आपण पूर्ण रेष ही मारून घेणार आहे. पहिले थोडी ती आपण डार्क करून घेऊ, म्हणजे आपल्याला डिझाईन लावायला अगदी व्यवस्थित समजेल. त्याच्यानंतर आपल्याला आता कॉन्ट्रास्ट कपडा इथे घ्यायचा आहे. 2x2 चे चौकोनी तुकडे घेऊन बघा ह्याप्रमाणे त्याला त्रिकोण बनवायचा. पुन्हा एक त्रिकोण बनवून दोन्ही टोकं दुमडायचे आणि इथे शिलाई मारून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने आपल्याला ही डिझाईन बनवून घ्यायची आहे. शिलाईच्या बाहेरचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशीच डिझाईन आपण बनवून घेतली. आता ती डिझाईन आपल्याला ह्या पद्धतीने पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची. ह्या पद्धतीने डिझाईन लावली की छान अशी डिझाईन आपली लागली जाते आणि रेष मारल्यामुळे अगदी परफेक्ट डिझाईन आपली तयार होते. आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची. इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. मी इथे कॉन्ट्रास्ट लेस वापरलेली आहे. तुम्हाला जी आवडते ती लेस इथे वापरू शकता. जशी आपण डिझाईन लावलेली आहे ते डिझाईनच्या कडेकडेने आपल्याला ही लेस लावायची, म्हणजे डिझाईन पण झाकली जाईल आणि लेस पण लागेल. अशा पद्धतीने ही लेस आपल्याला लावून पूर्ण करायचं आहे. लेसला डबल शिलाई मारायची आहे, म्हणून पहिले एका बाजूने अगदी व्यवस्थित आणि सावकाश शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला लेसच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई मारून छान अशी फिनिशिंग लेसला द्यायची. इथे आपली लेस लावून कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला गळ्याच्या कडेने सुद्धा हीच लेस वापरायची जी आपण डिझाईनला लावली. बघा ह्या पद्धतीने आपण इथे एक लेस लावून घेणार आहे. त्या लेसला सुद्धा डबल शिलाई मारून फिनिशिंग द्यायची. जसा गळ्याचा आकार आहे तशाच पद्धतीमध्ये आपली लेस लागल्या गेली पाहिजे. इथे सुद्धा डबल शिलाई मारून घ्यायची. नंतर आपल्याला लगेच कमरेला सुद्धा एक लेस लावून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने लेस लावून झाली की आपल्याला बनवायची सुंदर अशी लटकन. 2 चौकोनी तुकडे आपल्याला इथे घ्यायचे. त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आणि जी बंद बाजू आहे त्या बाजूने आपल्याला इथे लेस लावून घ्यायची. इथे आपण 2 पदर लेसचे लावणार आहे. त्याच्यात नॉट ठेवून ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची. सुंदर असं लटकन अगदी कमी वेळात तयार होतं. दुसरंही लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळ मिळेल आणि छान छान व्हिडिओ रोज बघायला मिळतील. बघा दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आणि दोघंही नॉड आता आपल्याला वरतून 2.5 इंच मोजून जॉईन करून घ्यायच्या. बघा ह्या पद्धतीने मोजून घ्यायचं 2.5 इंच आणि इथे आपल्याला नॉड लावून घ्यायची. आता आपल्याला लागणार आहे सुई, दोरा आणि मणी. जी डिझाईन आपण बनवली ना त्याच डिझाईनवरती आता आपल्याला ही मणी लावून घ्यायची ह्या पद्धतीने. अगदी व्यवस्थित असे मणी लावायचे, म्हणजे डिझाईनला आणखी सुंदर असा लुक आपल्या येईल. बघा ह्या पद्धतीने मणी आपल्याला लावून घ्यायचे
आपली आता मनीसुद्धा लावून झालेली डिझाईन कंप्लीट झाली. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि रोज असे छान छान व्हिडिओ बघत जा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.